चिवले अहो कशा ते फणस म्हणालास तू 150 रुपये फणस रसाळ आहेत ना ते चव कशी आहे फणसाची आणि ही आपण घेतली 40 रुपयाची 2 वाटे घेतली एक वाटा 20 रुपयाला आहे आमच्या वहिनीकडे 2 जुडी भाजी घेतली फ्रेश 200ला 3 गुलाब इथे म्हणजे काजू बिया तसं सुपारीसुद्धा विकत घेतली होती मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो मायबाप रसिको आता सध्या एप्रिल महिना चालू असा आणि लवकरच जवळच मे महिना येतात या एप्रिल महिन्याचं आज आमचं बिडगावचं बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या एप्रिल महिन्यामध्ये खैचो रानमेवा येईल आंब्या फणसाचा दर काय आणि या बाजारात आणखी काय काय येईल ह्या आज आपल्या व्हिडिओत आपण बघणार असो हा व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा चला या शनिवारच्या बिडगावच्या आठवडी बाजारात बघा आमची आपण थोडीशी खरेदी करूया फणस आता बाजारात दिसायला लागलो मिडगावच्या बाजारात बाजार हळूहळू भराक सुरुवात झालेली आहे स्टाक पण हा बाजारात काय कसं लिटर मिळत आता 70 रुपये म्हशीचं दूध खूप महाग असतं कारण अगदी पौष्टिक असतं म्हशीच्या दुधामध्ये आणि आमच्या ताईंकडे नेहमी आपली घरगुती सगळ्या गोष्टी असतात सध्या शेवग्याचा पालो पण दिसतं बाजारात शेवगा पालो नीर फणससुद्धा आज मिडगावच्या बाजारात बघूक मिळतं हल्ली आपण मालवण तालुक्यामध्ये नीर फणसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीचं असतं आज आमच्या या मिडगावच्या बाजारातसुद्धा फणसुले कसे फणसुले आहेत ते फक्त अरे बापरे हा स्वस्त फणसुले 50 रुपये फणसुले या आमच्या ताईंकडे सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या मिळतात हां काजूगर हां या आमच्या मिडगावचे काजूगर ना आमच्या लोके ताईंकडे काजूगर बघा किती फ्रेश आहेत 180 रुपयात सोललेले आणि 170 आमच्या मिडगावला काजूगर थोडे स्वस्त आहेत आमच्या लोकेताई आहेत आणि जे आमच्याकडे बघा ताईंकडे गावठी पोहे त्याच्यानंतर हे लाडू कसले मेथी लाडू कशी ती मेथी लाडूची 70 रुपये पॅकेट आहे आणि हे चुरमुऱ्याचा 10 रुपये पॅकेट आहे हे आगूळ आहे ना मिडगाव कात्रजच्या आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्याकडे आगूळ किंवा कोकमं चांगली फ्रेश मिळतात ही कशी आहे कोकमं कशी आहे 150 रुपयात कोकमं आगूळची बाटली कशी आहे हो बघा आगूळ एकदम फ्रेश आहे आगुळची किंमत 120 रुपये अशा सगळ्या गोष्टी आहेत बघा इथे पण मस्तपैकी म्हणजे रानातला हा रानमेवा आता बाजारामध्ये मिळून मिळतो 20 रुपये वाटो करवंद हां अरे वा वा छान ना डोंगरची काळी मैना ज्याका म्हणतात ती ही करवंदा हे बघा 20 रुपयात वाटो त्या करवंदाचं हे सुद्धा जंगलात मिळणारा फळ असा त्या फळाच्या आतमध्ये बी असतं आणि त्या बीमधले हे गर त्याला आपण चारोळी म्हणतो कसं वाटतं चारोळीचं 100 रुपयात चारोळीचं वाटवा शिरा तसंच खीर वगैरे बनवण्यासाठी त्यात हे चारोळी टाकले जातात मस्तपैकी असे बाटली लावले होते करवंदांचे पपई आहे आणि कसं आहेत पपई ते 70 रुपये पपई आहेत मस्तपैकी चिकू आहेत अशा भाज्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत आता हा जो आंबा आहे तो पायरी आंबा आहे आमच्या कोकणातल्या हापूस आंब्यासारखंच एक प्रकार आहे पायरी आंबो ह्या पायरी आंब्याचं मस्त असं असतं की ह्याच्यात ह्यो पायरी आंबो कधीच खराब मिळत नाही आतमध्ये लासा वगैरे काय होत नाही ह्या आंब्याचा रस असता तो एकदम गोड असता आणि आता सध्या हापूस आंब्यासारखंच एका मागणी असा दर असा कसं आहे तर ह्या हापूस पायरी आंबा 600 रुपये डझन आहे हां बघा मस्तपैकी आहेत पायरी आंबे आणि आता तो साधारण 600 रुपये डझन आहे पायरी आंबे हे केशर आंबे आहेत ना हे पण तसेच आहेत 600 रुपयात केशर आंबे आहेत अरे छान आंबे चालेल आपला पायरी आंबे पण घेऊचे आहेत थोडं घेऊया सगळ्यांकडे आपण आधी पहिला व्हिडिओ बनवून घेते मग मी
थोडे थोडे वस्तू सगळ्यांकडे थोडे थोडे वस्तू आपण घेऊ काय बाजाराच्या निमित्त. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं डायबिटीस या आजारावरती उपयुक्त अशी जांभळा. ही जांभळा खाल्यानंतर डायबिटीसचं प्रमाण कमी होता किंवा जांभळाच्या बियांची पूडसुद्धा खाली जातात. पण जांभळं ही डायबिटीसवरती जबरदस्त जालीम औषध आहे. जांभळं नित्यनेमाने खाल्यावरती डायबिटीस कमी होतात. अशी ही जांभळं आज बाजारात मोठ्या प्रमाणात कसं वाटत आहे तो 50 रुपयाला जांभळाचा वाटो हा. बघूया आपण नंतर बघूया घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. चव्हाणांचं एक मस्तपैकी वडापावचं दुकान आहे आणि या ठिकाणी अगदी गरमागरम आणि मस्त वडापाव चविष्ट स्वादिष्ट असे वडापाव भजी वगैरे मिळते. हे बघा आता भजी तळण्याचंच काम चालू आहे. लोक इथे येऊन भरपेट नाश्ता करतात. असं हे मध्यवर्ती असलेल्या बाजाराच्या एक सुंदरसं वडापावचं आमचं फेमस दुकान. नाही काय म्हणताय? होय धन्यवाद आवडतात ना व्हिडिओ तुम्हाला? अच्छा चांगलं होय. तर आमचं हे चालता फिरता किराणा मालाचं दुकान सुद्धा मस्तपैकी लावलेलं आहे. दादा नमस्कार. बिझी आहेत दादा आज? हां होय चालेल. हे बघा ही आमच्या गृहोपयोगी वस्तू असलेल्या ही दुकानं आहेत जे आपल्या घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गोष्टी. हे आपल्या नेहमी आपली लोकं आहेत. ही त्यांना आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय. हां हो ना. हे दादा तर आपल्याला सगळ्या बाजारामध्ये आपली असते. असा सुंदर बाजार मिळवायचा. आता एकदा आपण पुन्हा कवर करतो. भाजीपाल्याची भरपूर दुकानं येतातच. आपण खरेदी करूच्या येऊया खरेदी करूकसुद्धा येऊया. ओ नमस्कार साहेब. काय म्हणता आज बिझी एकदम? चालू आहे. नमस्कार शिरसाट. काय म्हणताय? बरे आज मा आज टमॅटोचा दर काय आहे? फक्त 30 रुपये किलो. अरे वा. बटाटी 4 किलो 100. कांदे पण 4 किलो 100. म्हणजे बाजार सध्या स्वस्तच आहे ना हो. बरं कांदे बटाटे 4 किलो कांदे बटाटे होय. म्हणजे युद्ध चालू आहे आखाती देशात. पेट्रोल महाग झाला, डिझेल महाग झाला, CNG महाग झाला तरी आपलं बाजार स्वस्त. हा दुनियेत काय वाढला तरी मिठभावला वाढत नाही भाव. नाही खऱ्या गोष्ट. आमच्या मिठभावला बाजार स्वस्त असतात. आठवड्यात 2 वेळा बाजार भरतात, बुधवार आणि शनिवार. तर सुद्धा बाजाराचं दर कधी वाढत नाही, जास्त वाढत नाही. बाकीच्या ठिकाणी महागाई झाली तर स्वाभाविकच आहे. या बाजारात पण होऊ शकतं. असं सुंदर बाजार आहे. चला अशा त्या बाजारात फिरताना आपला आनंद मिळतो. चला आता आपण आपल्या जाऊया आवडीच्या मासळी बाजारात. मासळी बाजारात खयचे मासे येईल ते बघा. हे आमची सुनबाई नेहमीप्रमाणे आपल्या बाजारात ही सुकी मच्छी वगैरे घेऊन बसते. आज शेंगटीचे वाटे कसे आहेत ते? 500च्या 5 शेंगटे आहेत. ही शेंगटी शिंगाळा मासे. हां अच्छा हा 500 जोडी आहे हे शेंगाळा. हो मासो भाजून खाल्यावरती अगदी मस्त जेवणाबरोबर. हे छोटे सुरमई आहे बघा. सुके वेगवेगळे प्रकार आहेत माशांचे. साधारण 500. अरे हा सौंदळ्याचा दर कसा आहे? 200 रुपये सौंदळे आहेत मस्तपैकी सुके. अशी बरीचशी सुके मासे या आमच्या मिठभावच्या बाजारात असतात. कालवा त्याचप्रमाणे ताजे मासे होय. नमस्कार. अरे ह्या काजूच्या सुकवलेले बिया ओले काजूच्या बिया कसे वाटवतो? 200 सांगा 250. आणि त्याच्या बाजूकच कालवा पण होत मस्त. गावठी अंडी कशी आहेत? 12 रुपये एक गावठी अंडी. मुळे भरपूर इलेत म्हणजे शिंपलाचा प्रकार. मुळे वेगवेगळे आपल्याला बघू मिळतात. कसे वाटत आहे? 100 अशी वाटते. हे बघा छानपैकी असं सुंदर बाजार. आज मासे थोडेसे कमी आहेत वाटतं, कारण मासे तेवढी हवी तशी इलेली नाही. बघूया आपण मासे बाजारात काय दर आहेत माशांचे ते पण जाणून घेऊ. चला आपली नेहमीची आमची सगळी काय म्हणताय? बरं आहेत ना? नमस्कार. आज मासे भरपूर ताजे आणि मोठे मासे एकदम. हो फ्रेश मासे. सकाळच्या मासेमारीचे मासे. बांगडे आहेत, जाय बांगडे, ही ह्यो प्रकार काय? धोडी अशी काळसर म्हणजे ही खडकात असते. खडकातली धोडी आहे ती. कसं वाटवतो? फक्त 100 रुपयात. आणि हे चांगले मासे ना? सौंदाळे 200चा वाटा किती लावले ते बघा. सौंदाळे बघा किती येते. 200 रुपयात जवळजवळ 4 5 6 7 8 आहेत ना? 4 आहेत ना? 10 आहेत. 200 रुपयात 10 सौंदाळे. आणि
कर्ली मासो जो काटेरी असतं पण चविष्ट असतं एकदम मस्त एकदम बघा फ्रेश आहेत एकदम. माशांची स्किन जेव्हा चमकते ना तेव्हा ते मासे ताजे मासे असे म्हटले जाते. त्याची एक ओळख आहे ताज्या माशांची. ही आमच्या ताई मोरव्यातल्या आहेत, त्यांच्याकडे नेहमी चांगले चांगले मासे असतात. आता आमची ही माझी वर्गमैत्रीण बहिणाबाईच, आज तिच्याकडे काय काय मासे बघूया. कोलंबी, सौंदाळे, बघा सौंदाळे, खेकडे सगळं या आमच्या वर्गमैत्रिणीकडे माझ्या बऱ्याचशा गोष्टी असतील. खेकडे कसे ते 700 रुपये. 700 रुपये खेकडे ढोळा. आणि पापलेटा 500 रुपये. पापलेट 500 रुपये. सुंदर मासे आहे बघा छान. काही माशांचे गुणधर्म असतात की ते औषधी असतात मासे. त्या कधी ना कधी खाऊ काय, जसं मोरी मासो किंवा पापलेट मासा किंवा तारली मासा हे आवर्जून खाऊ काय. त्याच्यामधून जीवनसत्व आणि विटॅमिन्स प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळत. खेकड्यांचं वाटं कसं म्हटलं तू 700 रुपये. 700 रुपये. जवळजवळ 7-8 तरी खेकडे आहेत. भरपूर आहेत. काय म्हणतात 12 खेकडे आहेत. 12-13 आहेत. आणि त्याच्या बाजूला ही गुजली मासा, बोई मासा आणि शेडा मासा असे नावं आहेत. हे बघा मस्त गुजली मासे. कसे ते ही दोन 300 दिले. 300ला. म्हणजे मासे अगदी फ्रेश आहेत. शनिवार आहे त्यामुळे मासे भरपूर प्रमाणात आलेले आहेत बाजारात. दोमी मासा, डायन मासे नाही, डायन मासे. मी मग अशी म्हणालो ना काही मासे औषधी आहेत, त्यांच्यात औषधी गुणधर्म आहेत. तारली मासा हा तो त्या औषधी गुणधर्मातला मासा आहे. जो मासो खाल्यानंतर तुमच्या प्रोटीन्स किंवा जीवनसत्व भरपूर मिळतो तारली माशामुळे. ते अधूनमधून मस्तपैकी खेकडे, सौंदाळे अगदी ताजे मासे आहेत. कर्ली आहेत. आमच्या तांबळेच्या समुद्रकिनारी मासेमारीत मिळालेले व्हाईट प्रॉन्स अगदी टेस्टी असतात, अगदी फ्रेश आहेत. 500 रुपये ना, 500 रुपये हे व्हाईट प्रॉन्स आहेत. बळे पण येतात बाजारामध्ये. बळे पण आता मिळायला सुरुवात झाली आहे. बळे, सौंदाळे, कर्ली मासे. ढोमी माशाचं कसं वाटतं हो? 200 रुपयात ढोमी आहे. पापलेट हे पण व्हाईट प्रॉन्स आहेत. फ्रेश एकदम मस्त मासे. एकदम आजच्या सकाळच्या मासेमारीचे मासे असल्यामुळे एकदम ताजे मासे आहेत. इथे आमच्या पंढरी दादाच्या सौभाग्यवतीसुद्धा मासे घेऊन आत्ताच सकाळच्या मासेमारीचे मासे घेऊन बाजारात इलेले असतात. त्यांच्याकडे सुद्धा जो प्रॉन्स वाटतो म्हणजे मोठी व्हाईट चिंगूळ. कशी ती 300 रुपये. 300 रुपये चिंगुळा. सौंदाळे आहेत. त्याच्यानंतर मस्त फ्रेश कर्ली कशी वहिनी? 200 रुपये. केवढी तरी मोठी करली आहे. आमच्या पंडित दादा आणि त्यांचा चिरंजीव हे नेहमी मासेमारीसाठी जातात आणि छानपैकी मासेमारी करून घेऊन येतात. पण आमच्या बहिणाबाईकडे सुद्धा हात मस्तपैकी प्रॉन्स, मोरी मासो कसं तो? मोरी मासा हा जसा विटॅमिनयुक्त आहे, म्हणजे प्रोटीन्स भरपूर असतं त्याच्यामुळे, आणि हार्टसाठी एकदम चांगलं मासो. हे नियमित खाऊ कारण ह्याच्यामुळे आपला जे हार्ट आहे आता स्ट्रॉंग होता, म्हणजे हृदयासाठी अतिउत्तम असो मासो मोरी मासो. बळे पण अगदी फ्रेश मस्तपैकी जाय बांगडेचं वाटं कसं? 100 रुपये. सौंदाळे 100-200 असेच वाटे असतात. मिळणारं ह्यो चटाटा मासो हे सुद्धा चवीक बरं असतं. कसं वाटतं वहिनी तो चटाट्यांचं? 100 रुपयात. बघा आमच्या मिडगावच्या बाजारात 100-200 अशा किमतीकच मासे असतात आणि अगदी फ्रेश मासे. सकाळच्या मासेमारीचे मासे असल्यामुळे त्या माशांची चवच वेगळी असते. हा एक जरा धोडियाचं वेगळं प्रकार आहे. ह्या काय म्हणतो? वाकरा धोडी ना? वाकरा धोडी म्हणतो, म्हणजे ढोमी म्हणतो. ढोमी मासा ते लाल रंगाचं असतं पण चवीला एकदम टेस्टी असतात. कारले अगदी फ्रेश मस्तपैकी अशी मासे आहेत. 100-200 रुपये साधारण असेच दर आहे. आमची जोशी वहिनीकडे सुद्धा बऱ्याचपैकी मासे आजच्या सकाळच्या मासेमारीचे अगदी फ्रेश मासे एकदम बघा मस्त ताजे मासे एकदम. माशांची रंग म्हणजे त्याचे जे स्किन आहे ना, हे बघा ही चमकणारी स्किन असते ना, त्याच्यावरून समजायचा मासा ताजो आहे की बासो आहे. हे सगळे मासे ताजे आहेत बघा. त्यांचे शायनिंगच बघा, अगदी सिल्वर रंग त्याच्यावरती, म्हणजे चांदी चढल्यासारखी वाटतं माशांवरती नाही. चला, समुद्रात मिळणारा हो गोडाया मासा, ह्यो सुद्धा चवीक बरो असतात. ह्यो सुद्धा औषधी गुणधर्म असलेलो मासो. याच्यात डी जीवनसत्व असतात असं म्हणतात. असे हे मासे काही प्रमाणात आपण खाऊ पाहिजे. आमच्या बहिणाबाईकडे आज काय काय मासे आहेत ते बघूया. मोरी मासे, छोटे सुरमई जे का आम्ही सनाके म्हणतो, सुरमई, पापलेट, सरंगे, त्याचप्रमाणे माकली मासा, सौंदाळे मासे, ढोमी मासे, बांगडे मासे, सगळ्या प्रकारच्या माशांचे प्रकार हे आमच्या बहिणाबाईकडे असतात. आणि नेहमी व्यस्त असलेलं व्यक्तिमत्व पण आपला आवर्जून आपल्या व्हिडिओ कधी पण बोलणार आणि छानपैकी माहिती देणार माशांची. धन्यवाद बायो. चला पुढे जाऊया.
मुळे मासे असे बघत बघत पुन्हा एकदा आपण आपल्या बाजाराच्या दिशेने जातो. बघूया नवीन काय काय येईल आता, बघूया थोडीशी खरेदी करू. मालवणी मिठाई. नमस्कार मसूरकर साहेब. हे आमचे साहेब पान वगैरे, विड्याची पानं वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात. आमची मालवणी मिठाईची ही दुकान आहे. इथे खाजा, लाडू, खटखटे लाडू. वहिनी नमस्कार. आज खाजाचा दर काय वहिनी? हां, हे 30 रुपये पॅकेट आहे मालवणी खाजा आमचं. आणि हे आल्याचं 35 रुपये. असं वेगवेगळे खाज्याचे 2-3 प्रकार आहेत. आल्याचं आणि गुळाचं खाजे ना. हे पण आल्याचं आहे, पण थोडंसं कलर आहे हां त्याच्यामध्ये. आमचा दैभाव बागमाळा हा जो गाव आहे त्या ठिकाणी शिरसाट बंधू म्हणून जे आहेत त्यांच्याकडे हे छानपैकी मालवणी खाजा, मालवणी लाडू, खटखटे लाडू, शेंगदाणा लाडू पैकी लाडू या आपल्या बाजारात मिडभावच्या मिळतात. आज यांच्याकडे मस्तपैकी पोहे पण आहेत, लाल पोहे. कसे बाबा माप आहे ते पोह्यांचं? 35 रुपये शेर. हे आमचे शिरसाट बंधू आहेत, त्यांच्याकडचं खाजं अगदी फेमस आहे. म्हणजे बागमाळ्यातलं आमच्या शिरसाट बंधूंकडे खाजाचं प्रकार चांगलं मिळतं. माझ्या मिडभावच्या व्हिडिओमध्ये असणारी आऊ म्हणजेच मामी अशी आमच्या आईसाहेब, आई पण म्हणते मी कधी त्यांना, अगदी प्रसन्न व्यक्तिमत्व आणि आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी असणाऱ्या. आता आजच्या खरेदीची सुरुवात आऊकडून करूया. आऊ कशात ते फणस म्हणालास तू? 150 रुपये. 150 रुपयात फणस रसाळ ना ते? चव कशी आहे फणसाची? फणसाची चांगली आहे चव, मस्त. आणि गरे कसे असतात फणसात? असे चांगले याचे हाती होतं. हो, म्हणजे मधी म्हणजे अगदी नाही तसे नाही, चांगले अगदी घरी खाऊ मस्त. चवी भारी आहेत. हा, चवीक भारी आहे. बरं, आणखी महत्वाचं काय माहिती आहे? आता तुझ्या हात लागलो का जरी तो फणस बेचव असला तरी गोड होतं ना. अशी आमची आई आहे. हे बघा फणस बघा कसे मस्त पैकी. हां, कसं तो फणस? हा, रसाळ. नाही, किती किंमत किती आहे? 150 रुपये फक्त? हा, फक्त 150 रुपये. हे घे तुझे पैसे घे आणि माका एक फणस तो दी. चल, तुझ्याकडून आजच्या खरेदीची सुरुवात. हां, चल दे फणस, दे माझ्याकडे. फणस दिलाय मस्त की 150 रुपयाला. द्या, पिशवीत टाक. आऊ या वयात सुद्धा भरपूर कष्ट करते. कधी कधी असते तिची तक्रार की तब्येत बरी नसता, पण जरी तब्येत बरी नसली तरी बाजार रहाट करण्यात तिका देव ताकद देता, ही पण महत्त्वाची गोष्ट. आणि खूप लोक तिच्याकडून घेतात. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आऊकडे लोक खरेदी करायला आवर्जून येतात, कारण तिचं बोलणं किंवा तिला आपल्या व्हिडिओमध्ये बघतात आणि तिच्याकडे खरेदीला येतात. तरी आपल्या नेहमीच व्हिडिओमध्ये असतात. आज त्यांच्याकडे पिशवी मी ऑलरेडी आणली आहे पिशवी, पण एक फणस ठेवल्याबरोबर पिशवी जाम झाली. आज त्यांच्याकडे एक पिशवी घेऊया आणि एक मस्तपैकी मला नीर फणस द्या. 500 सुटे आहेत. हे घ्या, पैसे घ्या पहिले. हां, पैसे घ्या आणि मला एक नीर फणस द्या. थोडे पायरी आंबे घेऊया, मला पायरी आंबे आवडतात. ताई तुम्ही मला एक पपया द्या. एक पपई त्यांना मी ठेवायला सांगितलं होतं. किती म्हणाल पपईचे? हां, आणि त्याच्यात आंबा पण टाका माझा. आंबे तुमचे किती आले? 300. यांचे पैसे देऊया. हां ताई, हे घ्या तुमचे पायरी आंब्याचे. 20 रुपये आबोलीचं गजरा मोठं मस्त पैकी. पैसे घ्या माझे. मी पायरी आंबे घेतले नाही. अर्धा डझन 300 रुपये त्यांच्याकडून आणि एक पपई घेतला. अगदी मस्तपैकी करवंद आहेत. आणि ही आपण घेतली 40 रुपयाची. 2 वाटे घेतले. एक वाटा 20 रुपयाला आहे. मस्त करवंद. आबा आइए. अशा पद्धतीने आपण गोष्टी घेतल्या. काही गोष्टी ज्या आपल्याला हव्या होत्या. भाज्या मस्त. आता बाजारात थोडी गर्दी वाढली आहे. गाजर मस्त पैकी. बाबा कशी गाजर ती? 20 रुपये पाव किलो. द्या, पाव किलो द्या मला. मस्त गाजर आहेत. अगदी छोटी आहेत पण चवीला चांगलीच असणार, प्रश्नच नाही. टाका याच्यामध्ये, पिशवीत टाका. आणि काकडी द्या मला. काकडी कशी आहे? 20 रुपये पाव किलो. द्या, पाव किलो काकडी द्या. गाजर आणि काकडी घेऊया. या दिवसात जरा काकडी खाल्लेली बरी वाटते.
चांगली आहे बाबा कवळी बघू ना. हो डॉक्टर नमस्कार. हो डॉक्टर बिझी आस म्हटलं एकदम. हां ठीक आहे. चला धन्यवाद. हो हे बघ पडलं सगळं. आणखी बाजारात बघूया काय घेणार का. आता थोडी गर्दी वाढली, जशा एस टी आहे बसेस येतात तशी थोडी गर्दी वाढते. अरे भाई अरे भाजी. नमस्कार. हो नमस्कार. कधी आलात? अच्छा काय झालं बघा. कशी ती जुडी वहिनी? दोन. तुमच्या वहिनीकडे 2 जुडी भाजी येते जरा फ्रेश. हा शेवटचं एक फेरफटका मारूया, बघूया आणखी काय बाजारात बघू मिळतं. हां नमस्कार नमस्कार. मला कोबी दे ना. कोबीचं लहान द्या. होय आणखी काय घेऊया सांगा. हां बस कोबी घेऊया. कसा तो? 20 रुपये. का पैसे मला कोबीचे पैसे घ्या. कोबी घेतला. आता बाजार भरपूर प्रमाणात भरतोय. बघून अरे काजूचं सीझन असल्यामुळे काजूच्या बिया विक्रीसाठी बाजारात येतात. आज मोठ्या बिया आहेत एकदम सणसणीत. दादा आज दर काय काजू बियांचा खरेदीचा? 170 रुपये. आपण मागच्या सगळ्या बाजारांमध्ये बघितलं, जवळजवळ आपण 8-10 बाजार फिरलो त्या बाजारामध्ये 165 पर्यंत होतं, पण आमच्या मिडबावला 170 रुपयाने खरेदी होते बघा काजू बियांची. हे आमचे माने आहेत. खूप वर्षापासून मिडबाव गावात त्यांचा व्यवसाय चाललेला, काजूच्या बिया खरेदी करणे, तसंच भांड्यांचं वगैरे त्यांचे दुकानं आहेत. आणि मस्त आमच्या कित्येक वर्षापासून या मिडबाव गावचे ते स्थानिक रहिवासी आहेत. असा हा सुंदर व्यापार करतात ते बाजारामध्ये जाऊन. इथे बघा सुपारी पण खरेदी करता ना तुम्ही? त्याचा काय दर असतो सुपारी? 400 रुपये किलो. 425 रुपये किलोच्या दराने विकत घेतात ते इथे. म्हणजे काजू बिया तसंच सुपारीसुद्धा विकत घेतली जातात. असं सुंदर व्यापार असतात त्यांचा आणि भरपूर त्यांच्याकडे लोक आवर्जून येतात, कारण त्यांची खरेदीची जी पद्धत आहे किंवा खरेदी करण्याची जी त्यांची तयारी असते ती मोठी असते. चला धन्यवाद दादा. नर्सरीवरून आमच्या मिडगावच्या बाजारात बरीचशी रोपटं येलेली आहेत, म्हणजे सगळ्या झाडांची वगैरे रोपटं, कलमं वगैरे अशी मस्तपैकी गुलाबाची फुलं आहेत. असं वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आहेत. दादा कसे आहेत ते गुलाबाची झाडं? 200ला 3 गुलाब आहेत, म्हणजे पिवळा. वेगवेगळे रंग आहेत गुलाबांचे आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. लिंबाची झाडं आहेत, छोटे रोपटं आहेत, म्हणजे हे आपण लावल्यानंतर ती मोठी होऊ शकतात. त्यांची व्यवस्थित निगा राखली. तर आता इथे मला यांच्याकडे लाल जामचं एक झाड घ्यायचं आहे. म्हणजे बरीचशी झाडं आलेली आहेत. सोनचाफा आहे, पेरू आपण हिरवा बघितला, पेरू लाल बघितला, काळ्या रंगाचा सुद्धा पेरू आला आहे. त्याची ही रोपटे आहेत. हे बघा रंग बघा पेरूचा कसा आहे, काळसा रंग आहे. कसं दादा रोपटं कसं आहे ते? हे रोप आहे 300 रुपयाला आहे आणि लाल जाम आहेत. लाल जामचं सुद्धा झाड आहे. त्याच्यानंतर हे सोनचाफ्याची झाड आहेत. लाल जाम बाबा कसं म्हणाला? 350 रुपयाचं रोप आहे आणि सोनचाफ्याचं 200 रुपयाला सोनचाफा आहे. अशी मस्त वेगवेगळी कलमं आहेत. ही काय विशेष आहेत का झाडं? ब्लॅक मँगो. अरे बापरे, ब्लॅक पेरू बघितला, ब्लॅक मँगो, बारामाही फणस धरणारी सुद्धा झाडं आहेत. अशी वेगवेगळी झाडांचे प्रकार आहेत. तुमची 2 झाडं घेते. आपल्याला जाम लावायचे आहेत, लाल जामची 2 झाडं घेतो आणि हे आमच्या तरळेचे दादा आहेत, त्यांच्याकडून ही सुंदर सुंदर रोपटं बाजारामध्ये येतात. बरेच लोक आता पाऊस जवळ येतो, पावसात लागवड करतात.
जेणेकरून ती झाडं चांगली होतात सीझनला. कवठी चाफा पण आला आहे बघा. कवठी चाफ्याला मस्तपैकी फूल आलेलं आहे. कवठी चाफ्याची कलमं आहेत, मस्तच झाडं आहेत सगळे. कवठी चाफा कसा आहे? 100 रुपये कवठी चाफ्याचा झाड आहे, असं मस्तपैकी आहे. अगदी मे महिना जवळ येल्यावर मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजारामध्ये येतात. या ठिकाणी आमचे हे नेहमीचेच आमच्या वहिनी आहेत आणि नेहमी आपल्या बाजारामध्ये असतात. आज मिडगावच्या बाजारात मी बघते त्यांना. मिडगावच्या बाजारात आज मस्तपैकी छानपैकी हो का. ताई पण खरेदीला आल्यात, मसाल्याची खरेदी. नमस्कार. खरेदी मसाल्याची एकदम तुमच्या मे महिन्याची आपली वर्षभरासाठीचा मसाला तुम्ही बनवणार. गेलं खरेदी बिचारा, नुकसान होतं ना. इथे या आमच्या ताईंकडे ताई सगळ्या वेगवेगळ्या बाजारामध्ये असतात आणि यांच्याकडे खरेदी करणारी लोक, नियमित खरेदी करणारी लोक आहेत, ती लोक यांच्याकडे येतातच हे घेऊन. कलिंगड वगैरे सगळं बाजारामध्ये आहे. मायबापाशी हो कसं वाटलं हो शनिवारचो मिडगावचो आठवडी बाजार. जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो तो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबापाशी धन्यवाद. जय हिंद.